महाराष्ट्राचा आवाज आपल्या हक्काचा। नाही, मला वाटतं हा जो जीर्णोद्धार होता देवीच्या मंदिराचा आणि त्याचं दर्शन आम्हाला आज झालेलं आहे। मी अतिशय स्वतःला भाग्यवान समजते, कारण देवीचं दर्शन या काळात होणं हे म्हणजे माझं अवभाग्य आहे आणि मी अत्यंत ह्या प्रसन्न वातावरणामध्ये खुश आहे। लोकांचा खूप चांगला प्रतिसाद आहे, लोक खुश आहेत आणि अजून काय प्रसन्न वातावरणामध्ये छानच वाटतंय। प्रचाराची रणनीती कशी आहे? प्रचार सुरू आहे काय? नाही, प्रचार सुरू आहे, लोकांना मी गाठीभेटी घेतो आहे, लोकांचा चांगला प्रतिसाद आहे आणि यावेळेला बदल निश्चित आहे। आपले प्रमुख नाही, अनेक विकासाची कामं आहेत त्याच्याबद्दल बोलायचं, कारण जी अर्धवट आहेत किंवा झाली नाहीयेत, जो सर्वांगीण विकास व्हायला पाहिजे तो झालेला नाहीये। खासदारकीच्या माध्यमातून जो केंद्र सरकारकडून निधी यायला पाहिजे तसा तिथे आलेला दिसत नाहीये आपल्या या मतदारसंघामध्ये, त्याबाबत आमचा प्रचार असणार आहे। आणि इतर अनेक काही गोष्टी आहेत, गद्दारीही आहेच, तोही मुद्दा आहेच, पण बघू जसा जसा प्रचार पुढे सरकेल त्याप्रमाणे मुद्दे समोर येतील। आपल्या या प्राणप्रतिष्ठा सोहळ्यात आता राऊत साहेब येऊन गेले, त्यांच्याविषयी आपण काय सांगाल? नाही, राऊत साहेब तर येणार, त्यांच्याविषयी मी काय सांगणार आहे, आमचे ते मोठे नेते आहेत आणि ते त्यांच्या हस्ते या जीर्णोद्धार जो आहे मंदिराचा झालेला आहे त्याचं उद्घाटन झालेलं आहे। मला अतिशय आनंद होतोय, कारण मंदिर होतं ते देवीचं मंदिर होतं, एक शक्तीपीठ आहे आणि त्या शक्तीपीठाकडनं मला असं वाटतं की शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे यांना नक्कीच शक्ती प्राप्त होईल, एक चांगली एनर्जी मिळेल। नाही, प्रचार नाहीये। सर्वप्रथम मी तुम्हाला सांगते, हा प्रचार नाहीये, इथे देवीचं मंदिर आहे आणि मंदिरात आम्ही आलेलो आहे, त्यामुळे मंदिरात आम्ही दर्शनासाठी आलोय। विशाल पाटील हे काँग्रेसचे कार्यकर्ते आहेत, त्यांची काँग्रेसची परंपरा आहे। 2019 साली सुद्धा त्यांनी काँग्रेस सोडून वेगळा मार्ग स्वीकारला होता आणि 2024 साली सुद्धा साधारण ते त्याच मार्गाने चालले आहेत। त्यात हुकुमशाहीचा फायदा होणार आहे। मी परवा सांगलीला जातोय आणि नक्की मी त्यांच्याशी संवाद साधण्याचा प्रयत्न करेन। वंचितच्या बाळासाहेब आंबेडकरांनी आपल्यावर आरोप केलेला आहे की कल्याणची जागा आणि इतर जागांबाबत शिवसेनेने मॅच फिक्सिंग केलेली आहे, याबाबत आपलं काय सांगाल? ठीक आहे, ते आता बोलतायत, आपण ऐकायचं निवडणुका होईपर्यंत, बाकी काय करा। गणपत गायकवाडच्या पत्नी देखील या ठिकाणी होत्या, आहेत ना, कसं बघता एकीकडे कसं बघणार? त्यांनी देखील अजून काय पाहिजे तसं हो, त्या सपोर्ट केला नव्हता, धार्मिक कार्यक्रमाला आलेले आहेत। हा राजकीय कार्यक्रम नाही, हा धार्मिक कार्यक्रम आहे। त्या ताई स्वतः आमच्या बरोबर होत्या, त्यांचे पती तुरुंगात आहेत, पोलीस त्यांच्या मागे लागलेले आहेत, ते भाजपचे आमदार आहेत, ते आमच्या पक्षाचे आमदार नाही आहेत आणि देवेंद्र फडणवीस यांचे फार जवळचे आहेत, त्याच्यामुळे हा प्रश्न तुम्ही त्यांना विचारायला हवा। चला, तुमच्या परिसरातील काही घडामोडी किंवा समस्या असतील तर आमच्या वृत्तवाहिनीला संपर्क करा आणि तसेच सतत अपडेट राहण्यासाठी आमच्या वृत्तवाहिनीला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका।